नमस्कार, जय भीम. माझं नाव पोपटरावजी कांबळे. शिरोळ तालुका गेल्या 15 वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून विकासापासून वंचितच राहिलेला. पण गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जी 2000 कोटींची कामे झालेली आहेत, जी 2000 कोटीची कामे झालेली आहेत, ती विकास तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही नेत्याने केला नव्हता. साहेब सत्तेत असो किंवा नसो, पण कधीही त्यांनी त्या विकासाच्या बाबतीत कमीपणा दाखवलेला नाही. तिथं शिरोळ तालुक्याला कायम आघाडीवर घेण्यासाठी दिवस रात्र अक्षरशः डोळ्यात तेल घालून साहेबांनी काम केलेलं होतं. आणि आज जे शिरोळ तालुका सुगीचे दिवस बघत आहे ते फक्त आणि फक्त यड्रावकर साहेबांच्यामुळेच बघत आहे. आणि आम्हाला आशा आहे की ह्या वर्षी देखील साहेबांच्या कामामुळे फक्त साहेब बहुमतानं लीड घेणार आणि परत एकदा विकासाचं पर्व सुरू राहणार. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय. मी चिपरी गावचा रहिवासी. माझं नाव विशाल कांबळे. आणि या शिरोळ विधानसभेच्या रणधुमाळी सर्वत्र चालू असताना आणि यड्रावकरांच्या या पारड्यामध्ये सर्वांचं लोकांचं जनमत झुकताना आपल्याला दिसतं आहे. खरं तर हे जनमत हे 5 वर्षामध्ये असं तसं निर्माण झालं नाही, तर हे विकासाला सोबत घेऊन आणि 2000 कोटीचा निधी प्रत्येक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये ते समाजाचे प्रत्येक जे काही समस्या असतील, लोकांचे असतील, आरोग्य असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व क्षेत्रातून जे यड्रावकरांनी जे काय बहुमत काम केलेलं आहे ते आत्तापर्यंतच्या कोणत्याच आमदाराला झालेलं नाही. आणि म्हणून तर यड्रावकरांचं हे झुकतं माप हे लोकांच्या विकासाच्या पारड्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि असाच हा विकास गंगेचा झरा अखंड या शिरोळ तालुक्यामध्ये वाहत राहो. आणि पुन्हा एकदा यड्रावकर साहेब आम्हाने आमदार म्हणून तर येणारच, पण पुन्हा आम्हाने एकदा मंत्रीपद त्यांच्या वाटेला आलेलं आम्हाला बघायचं आहे. आणि यड्रावकर साहेब पुन्हा, आम्ही यड्रावकर प्रेमी म्हणल्यानंतर यड्रावकर साहेब नक्कीच बहुमताने विजय होणार, यात काही शंका नाही. आणि ह्या शिरोळ तालुक्याचा विकास पुन्हा एकदा 2000 कोटीपासून ते 5000 कोटीपर्यंत जाईल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.